आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेचा इशारा देत विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी पूर नियंत्रण, आरोग्यसेवा, वीज पुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। मान्सून काळात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी मराठवाडा प्रशासन सज्ज झालं असून विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्व विभागांना समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिलेत। विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। शहरी आणि ग्रामीण भागातील नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत दरवर्षी पाणी साचणाऱ्या भागांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला। नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढवून स्थलांतरासाठी सुरक्षित ठिकाणे आणि बचाव पथके सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। याशिवाय जुन्या आणि धोकादायक इमारतींची तपासणी, रस्ते आणि पुलांची दुरुस्ती तसेच जलनिस्सारण व्यवस्था कार्यक्षम ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले। वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांची तपासणी करून विशेष पथक तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले। आरोग्य विभागाला साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी औषध साठा उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आलं असून ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान विजेच्या घटनांपासून बचावासाठी दामिनी आणि सचेत ॲपचा प्रचार वाढवण्यावर भर देण्यात आला। कृषी विभागाकडून हवामान आधारित पीक नियोजन, मार्गदर्शन आणि शेतकरी जनजागृती मोहीम राबवली जाणार असून पशुसंवर्धन विभागालाही जनावरांचा उपचार आणि पशुखाद्याची व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। प्रशासनाने मान्सूनपूर्व सर्व तयारी पूर्ण ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून दिलेत।